तुम्ही आता सांगितलं की ते त्या भीतीमुळे बोलत नाही आहेत. तुम्ही त्यावेळी बोलला होता ज्यावेळी कोणी बोलायला धाजावत नव्हतं, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जेव्हा ते आंदोलन खूप वेगात होतं. तेव्हा मी राजीनामा दिला इथे. त्यावेळेला बीडला घरं पेटवण्यात आली, आमदारांची घरं पेटवली, 2-3 आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळले, जणू काही पोलीस नाहीच, सरकार नाहीच अशी परिस्थिती. त्यावेळेला मी गेलो आणि मला राहावं नाही आणि मी सांगितलं मी पण आता उभा याच्यामध्ये येतो आता. त्याच्या अगोदर मला खूप ते महाशय बोलायची, शिवा घालायचे. मी पण म्हटलं कोण आहे काय माहीत पण नाही, कोण कशा जाऊ दे. पण नंतर मी म्हटलं मी जाणार. आणि मग 17 नोव्हेंबरला माझी सभा होती. 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला की मी जातो आहे. कारण मी सरकारच्या विरुद्ध बोलणार की सरकारनं यांना वाचवायला पाहिजे होतं, यांना कंट्रोल करायला पाहिजे होतं. हे काय चाललेलं आहे, आय मीन द वर्स्ट दॅन दी व्हॉट यू कॉल दॅट बनाना रिपब्लिक. काय याच्यापेक्षा झालं बेकार झालं, ते बेकार कायदाच राहिलं. पण मग त्यांनी मी गाडीत जात असताना मला यांचे निरोप सारखे यायला लागले. मंत्री, मुख्यमंत्री, काय उपमुख्यमंत्री, की बाबा तुम्ही काय बोलायचं ते बोला, परंतु राजीनाम्याचं बोलू नका. ठीक आहे ना. पण मी त्यावेळेस दिला होता, एकनाथ शिंदेकडे राजीनामा दिला होता. दिला ना, राजीनामा पाठवला होता. ती जाळपोळ झाली त्याच्यानंतर लगेच. मी ज्या वेळेला तिथे गेलो, जाळपोळ झाल्यानंतर मी ते पाहिलं आणि मी म्हटलं की नाही आता मी याच्यावर आवाज उठवणार. आणि मग आमची जाहीर सभा ठरली तिथे 17 नोव्हेंबरला. 16 नोव्हेंबरला राजीनामा.